नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना। तर आता सकाळचे 10 वाजलेत आणि नाश्ता वगैरे आवरलेला आहे, पण अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे। तर आज काय जास्त स्वयंपाक करायचा आहे, त्याच्यामुळं म्हणलं थोडासा दमानीच करूया। मग आधी कपडे वगैरे धुवून घेते आणि निवांत स्वयंपाक करणार आहे। तर चला मग व्हिडिओला आता सुरुवात केली, बघू काय काय करते ती आणि तुमच्यासोबत शेअर करणार आहे। कारण मिस्टर गेलते गणपतीपुळ्याला, तर तिकडनं त्यांनी थोडीशी शूटिंग काढून आणलेली गणपतीपुळेची, तर ती पण थोडीशी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तिकडचे जे व्हिडिओ आहेत ते टाकणार आहे आज। तर पहा, तुम्हाला ज्यांनी कोणी गेलं नसेल गणपतीपुळ्याला तर तुम्ही पाहू शकता, पण आता मंदिरामधले काही शूट काढून देत नाहीत, पण थोडंसं बाहेरचं वातावरण, समुद्राची किनारपट्टी आणि ते गणपतीच्या मंदिरासमोर असं छान असा बीच आहे, नारळाचं झाडं येतं, ती थोडीशी शूटिंग काढून आणली। कारण मिस्टर 4 दिवस तिकडेच होते गणपतीपुळ्यामध्ये, त्याच्यामुळं मी सांगितलं होतं, म्हणलं थोडीशी शूटिंग काढून आणा आपल्या व्हिडिओमध्ये टाकायला तिकडची। एवढ्या लांब काय कोणाचं जाणं होत नाही जास्त, तर पाहतील म्हणजे तिकडचं थोडंसं वातावरण। आणि पाऊस पण चालू आहे तिकडं सध्या, आणि इकडं मुंबईलासुद्धा पाऊस चालू आहे। तर आता कसं पावसाळाचं आहे आणि पावसाचं वातावरणच झालेलं आहे, तर तुम्हाला बाहेरचं पण वातावरण थोडंसं दाखवते आणि गणपतीपुळ्याचं सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे दोन, ते पण तुम्ही पूर्ण पहा। तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते करून घ्या आणि लाईकसुद्धा करत जात जा, पूर्ण व्हिडिओ पाहत जा। व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर सगळ्यासोबत शेअर पण करत जात जा। तर आता चला कामाची सुरुवात करते। अजून कपडे धुवायचे, स्वयंपाक करायचा, रात्री मिस्टर आले त्यांचे कपडे भरपूर येतं, 4 दिवसाचे कपडे घेऊन आले, तर टॉवेल वगैरे सगळं घातलेले कपडे। आणि पावसाळा आता बाहेर चालू झाला आहे आमच्याकडे मुंबईला, तर आता कपडे सुकायची परत पंचायत, पण आता कसे तरी फॅनच्या हवेखाली कसे तरी सुकायलाच लागते ते। आता त्यांचे पण कपडे भिजत ठेवलेत पावडरमध्ये, मस्त पाट्यावर धुवून टाकते, मशीनला काय लावत नाही आता, व्हाईट कपडे निघत नाहीत मशीनमध्ये, त्याच्यामुळं मग हातानेच ब्रशने घासून चांगले धुवून टाकते। तर असं आता व्हिडिओला सुरुवात केली। तुम्हाला जर तिकडचे गणपतीपुळ्याचे व्हिडिओ पाहिजे असतील, थोडेसे 2-4 टाकले तर पूर्ण व्हिडिओ पहा मग। चला मग आता राहा व्हिडिओमध्ये आणि बाकीचे कामं उरकून घेते आता। तर मिस्टर गेले होते गणपतीपुळ्याला भाडं घेऊन, तर तिथं गेल्याच्या नंतर ते दर्शन वगैरे त्यांनी घेतलं। आम्हीसुद्धा याच्या आधी गेलेलो इथं, तर आता गेलेलं आम्हाला 2-4 वर्ष झाले, तर तेव्हा काय शूटिंग वगैरे काय केली नव्हती, फक्त फोटो वगैरे काढले होते आणि उन्हाळा होता त्याच्यामुळं खूप गरमी पण होती। आणि आता हे कसं पावसाळ्यात गेले तर मस्त वातावरण आहे तिकडचं, तर इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे मस्त, तिथं गर्दी पण आता कमी आहे, नाही तर एवढी गर्दी असते उन्हाळ्यामध्ये, भरपूर गर्दी राहते। तर आता खूप छान असं इकडं मंदिराच्या साईडनीच तुम्हाला मी दाखवते, बीच आहे, तर बीचवर सुद्धा आता पहिल्यासारखं जाऊन देत नाहीत, कारण ह्याच्यामध्ये 2-3 माणसं आणि मुलंसुद्धा गेलेले आहेत, त्याच्यामुळं मग आता सध्याची नवीनच बातमी आहे, त्याच्यामुळं मग इकडं बीचवर काय जास्त लोकांना जाऊन देत नाहीत। पण मग लोक काय ऐकत नाहीत, बीचवर जातात, पाण्यामध्ये जातात, समुद्रात जाऊन पार लाटा वगैरे येतात, तरी पण त्यांना म्हणजे असं भीती वाटत नाही। तर आता इकडं नारळाची झाडं पण आहेत तिथंच समोर बीचवर, गणपती बाप्पाच्या मंदिराच्या समोर। आणि इकडं आमची गाडीसुद्धा साईडला लावली, तर ही पहा आमची गाडी पलीकडची, ही दुसरी कोणाची तरी आहे। आणि मग मिस्टर दर्शन करायला गेले, इकडं तिकडं फिरले, तर ते तुम्हाला मी सांगितलं 2-4 दिवस तिकडंच होते, पण म्हणलं थोडीशी आणा शूटिंग काढून पाहण्यासाठी आत्ताची। तर मग ही नवीनच आहे, आता ते रात्री आले तर। आणि वातावरण कसलं झालं आहे पावसाळ्यातलं तिकडचं, ढग वगैरे, आणि बीचवर काय इकडं चालूच आहे मुलांचं, माणसांचं, बायांचं फिरणं साईडने कडाकडाने। आता जास्त आतमध्ये जाऊन देत नाही तर कडाकडाने का व्हायना ते फिरतात। तर इकडं असं जवळच मंदिर आहे, संध्याकाळचं वातावरण आहे, 5-6 वाजण्याचं, तर मस्त वाटत असेल ना तिकडे। मी काय नव्हते गेले, पण मिस्टर गेले होते। तर आता आमच्याकडचं वातावरण दाखवते तुम्हाला सकाळीचं। म्हणलं चला आता व्हिडिओला तर सुरुवात केलेलीच आहे, आणि एवढा पाऊस येत होता, मला अजून स्वयंपाक करायचा आहे, आणि आता ह्या कपड्याची परत पंचायत झालेली आहे, कारण आता एवढा पाऊस आला ना पूर्ण गॅलरीमध्ये पाणी येतं। आणि आमचं मस्त इथं वालाच्या शेंगाचं वेल चाललेला आहे, आता बघू शेंगा वगैरे येतात का काय। पाऊस आल्यापासून तर अजूनच चांगला टवटवीत झाला आहे। इकडं आपला पैशाचा वेलसुद्धा आहे, तो पण दाखवते, आणि मस्त वातावरण झालं आहे सकाळी सकाळी।
तर आता सकाळचं वातावरण पावसाचं झालं ना, आता दिवसभर पाऊस चालू राहतो कधी कधी. अजून कपडे म्हणलं आता बघू धुवून टाकते, पण स्वयंपाकाला लागले आता मी. तर आता स्वयंपाकाला लागले. आज मिस्टर पण घरीच होते आणि वैभव गाडीवर गेलेला आहे. मग तो सकाळी लवकरच गेला आहे आणि आम्ही तिघांसाठी आता मला स्वयंपाक करायचं काम चालू आहे. तर आज काय चपाती बनवली नाही, मस्त बाजरीच्या भाकरी आणि इथं मी बनवून घेते. त्याच्यासोबत मला बनवायची आहे मटकीची काळ्या मसाल्यातली मिसळ म्हणलं तरी चालेल, नाही तर मग आमटी म्हणलं तरी चालेल. तर आता 2 दिवस झालं मी मटकी टाकली होती, 1 दिवस पाण्यामध्ये काढून ठेवली, त्याच्यानंतर मग मोड आणायला ठेवली. म्हणलं चला आता मस्त मटकी, मला आहे ना मटकी बनवायची काळ्या मसाल्यातली, तीच तयारी चालली आता इथं. आता खूप दिवस झालं मटकीचं काळा मसाल्यातली भाजीच बनवली नाही, तर म्हणलं चला आज मस्त भाजी बनवूया काळा मसाला करून. तर आता इथं खोबरं अद्रक चांगलं मी तेलामध्ये भाजून घेतलं. त्याच्यानंतर आता इकडं कांदा चांगला भाजून ठेवला आहे, मटकीसुद्धा पाण्यामध्ये काढून ठेवली. तर हे पण छानपैकी आता खोबरं आणि आपलं आलं चांगलं भाजलेलं आहे. मग आता काय टाकायचं, थोडासा गॅस बारीक करायचा आणि मिरची तळून घ्यायची. तर हिरवी मिरचीसुद्धा मी टाकते अशा भाज्यांना, 1-2-3 असं जरा कमी तिखट आहे आणि मिरची उडायचीसुद्धा भीती असते, त्याच्यामुळं काय करायचं थोडंसं पटकन इकडे साईडला काढून घेते. तर आता याच्यामध्ये माझ्याकडे धना पावडर नाही म्हणून म्हणलं चला मस्त धना पावडर टाकून घेऊया. तर आता इथं सगळा मसाला मी भाजून घेतला आहे आणि राहिलेल्या तेलामध्ये कांदा थोडासा असा चांगला परतून घेते. मोठा कांदा असल्यामुळं जरा आतल्या साईडने थोडासा कच्चा राहिला आहे. मग अशा पद्धतीने तेलात परत फ्राय करून घेते, म्हणजे आपला कांदा चांगला परतला जाईल. आणि हा तवा भाकरीलाच केला आहे मी, आता काय चपात्या त्याच्यावर करत नाही. चपातीला दुसरा तवा केला आहे, भाकरीला आणि मसाला भाजायला तर हा जुना तवा केला आहे. तर आता इथे लसूणसुद्धा सोलून ठेवला आहे, कोथिंबीर धुवून घ्यायची. तर अशी सुरुवात आहे. बरेच दिवस झाले काळ्या मसाल्यातली मटकी मी बनवलीच नव्हती, कारण असेच व्हायचे शेंगदाणे खोबरं त्याच्यामध्येच फक्त. तर आता बनवते, नंतर दाखवते तुम्हाला. आता मी लसूण पण टाकते यात थोडासा, कोथिंबीर थोडीच असल्यामुळं मग मी काय करणार आहे, धुवून फक्त मटकीची आमटी काढायला टाकली का मग त्याच्यावरून टाकायसाठी ठेवली थोडीशी. मसाला सगळा भाजून झाला आहे आता सगळा, आणि मस्त थंड होऊ देते, नंतर वाटण करून घेते. आता इथं सगळं वाटण आधी मी बारीक करून घेते, पण कांदा लसूण मागं ठेवला आहे कारण खोबरं बारीक होत नाही, त्याच्यामुळं आधी खोबरं धने मिरची आणि थोडंसं आल्याचे तुकडे बारीक करून घेतले. आता मी कांदा टाकून घेतला आहे, लसूण टाकला आहे आणि आधीचं वाटण बारीक केलं आहे. वाटण किती बारीक झालं आहे ते दाखवते. हे पहा मस्त वाटण एकदम बारीक झालं आहे. आणि आता आपल्याला आमटीला कड आणायचं आहे मटकीच्या भाजीच्या. दाखवायचं असं बरणी घेतानी मग. तर आता इथं काळा मसाला केलेला आहे, तर विकतचाच आहे तो आयता आणलेला, तो पण आता थोडासा टाकते. जिरे मोहरी टाकून घेते थोडीशी, नाही टाकली तरी चालेल पण थोडीशी टाकायची. तर आता इकडं मटकी पण पाण्यात धुवून ठेवली आणि मस्त इथं वाटण चांगलं बारीक करून घेते. तर आता इकडे थोडासा तळीचा मसाला ठेवलेला आहे, तो घेते मी. हा मसाला विकतचाच आहे, ह्यावेळेस काय आम्ही मसाला वगैरे केला नाही आणि आम्हाला करायचा पण नाही, त्याच्यामुळं मग विकतचाच वापरायचं काम चालू आहे. तर हा सुद्धा मी गावावरूनच आणलेला आहे. तर मस्त मसाला तेलामध्ये मी आता परतायला टाकलेला आहे. जेवढा तुम्ही मसाला चांगला परतून घेता तेवढी तुमची भाजी चवीला चांगली लागेल. तर लक्षात ठेवायचं, मसाला चांगला परतून घ्यायचा. तर आता कारण मटकी बनवायची हेच आहे की शेंगदाण्यातली मटकी जास्त खात नाही, तर कांदा वगैरे टाकलेली अशी अख्खा, त्याच्यामुळे मग वाटण करून जर केली ना तर सगळेच आवडीने खाते. त्याच्यानंतर आता आपल्याला टाकायचे आहे हळद. मसाल्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया. हळद तर आपलं मेन हे इन्ग्रेडियंट.
तर आता आपण टाकूया हा आमचा काळा मसाला गावचा. हे बघा, आवडीनुसार टाकायचा, तिखट गोड तुम्हाला जसं टाकायची, म्हणजे कमी तिखट. आणि हा आहे तरीचा बेडगी मिरचीचा मसाला, तो पण टाकते, म्हणजे छान अशी तरी येते. आणि हे आता सगळं परत जागच्या जागी ठेवून देते, तोपर्यंत मसाला चांगला परतून. इथं पण मांडणी अडचण झाली भरपूर. तर आता मस्त मसाला परतता येत आहे, थोडासा बाकी परतायचा. चांगला मसाला परतला ना तर भाजी पण छान लागते. अशा पद्धतीने तुम्ही मिसळसुद्धा बनवू शकता. पण मिसळ बनवताना मटकी आधी उकडून घ्यायला लागते, मग त्याचं जे मिठातलं आणि हळदीतलं पाणी असतं ते ह्या मसाल्यामध्ये वापरलं जातं. पण आज आपल्याला बनवायची आहे काळ्या मसाल्यातली मटकी वाटण करून. ती कशी बनवते तर आता पाहिलेलंच आहे तुम्ही. आणि इकडे गरम पाण्याला उकळी आली, मस्त उकळी आलेली आहे. इथे ठेवते छोटीशी तवली. तर आता मी मटकी चांगली धुवून टाकते. आधी धुवून ठेवली होती, पाण्यामध्ये ठेवली होती थोडीशी. मस्त मटकी अशी छान याच्या वाटणामध्ये टाकून घ्यायची. कलर पण किती सुंदर आलाय मसाल्याचा. आणि आता ही परत याच्यामध्ये परतून घ्यायची मसाल्यामध्ये. जेवढा मसाला चांगला परतेल ना तेवढं मग भाजी पण खराब होत नाही आणि बराच काळ टिकून राहते भाजी, म्हणजे दिवसभरासाठी. आता कसं थोडीशी गरमी आहे, त्याच्यामुळे भाजीचा मसाला वगैरे चांगला परतून घ्यायचा आणि नंतरच मग आपण जे काय टाकायचे त्याच्यामध्ये ते टाकून घ्यायचं. फक्त आता हे गरम पाणी जे केलंय ना ते याच्यामध्ये टाकायचं. हे पहा आता मस्त आता परत चालेलं आहे. फक्त आता पाणी टाकून घेते. तर आता हे जे मिक्सरचं बांधलं आहे ना यात पण मी गरम पाणीच टाकणार आहे. थोडंसं वाटण बाकी होतं, मग काय थोडंसं हिसळायचं असं. आणि मस्त ह्याच्यामध्ये वाटण पण वायाला जात नाही आणि चव पण राहते. तर आता असं मस्त गरम पाणी टाकून घेते. हे पहा, तुम्हाला जेवढी आमटी बनवायची त्या हिशोबाने पाणी टाकायचं. तर आता याच्यामध्ये तुम्ही फरसाण टाकू शकता, शेव टाकू शकता, खायला घेण्याच्या वेळेस कांदा कापून टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता. ज्यावेळेस ताटामध्ये वाढवून घेता त्यावेळेस. मग काय मिसळची तयारच झालेली मिसळ. हे पहा, छान असा कट आला आहे. आमचं मिक्सरचं भांडं आपोआपच पळत चाललं आहे. खाली थोडंसं पाणी सांडलं होतं. झाली आपली. फक्त आता याला 10 मिनटं कड येऊ द्यायचा. कड आल्याच्या नंतर तुम्हाला अजून थोडं कट आलेलं आहे. मस्त कट आला आहे बघा. पण अजून आपलं मीठ टाकायचं बाकी आहे. तर आता लगेचच मीठ टाकून घेते, म्हणजे मस्त अशी आमटी शिजली जाईल. तर कोणाकोणाला अशी आमटी आवडते ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा मटकीची. तर मस्त कोथिंबीर टाकून घेतली पहा. या तुम्ही सुद्धा मटकीची मिसळ म्हणलं तरी पण चालेल. तर आता स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे केले दुपारी. आणि आता दुपारी स्वयंपाक झाल्याच्या नंतर जेवलं आणि मस्त आराम केला. त्याच्यानंतर मग भांडे वगैरे घासून घेतली, जेवलेली थोडीशी होती ती. आणि आता 6 वाजता उठले मी. तर थोडं बसले दिवसभर. आज दिवसभर पाऊस येतो, तुम्ही तर पाहिलंच.
पाऊस असल्यामुळं मग घरात पण एकदम थंडगार वातावरण झालं होतं. मग मी पण थोडं अंगा वगैरे ब्लँकेट घेतला आणि जेवण केल्याच्यानंतर जी झोपले. तर आता 6लाच उठले, पण आता संध्याकाळची परत तयारी करावं लागेल. तर आता मी इथं व्हिडिओला एंड करून टाकते आणि मस्त आता परत भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. तर चला आता उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया परत.